बुडका दिसायला लागलेला आहे, ह्याला म्हणतात थरार. दिस इज वर्टिकल क्लिफ. आता बरं वाटलं ना? वेडी होतील आता. दिस इज द ब्युटी. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली आमचा प्लॅन आज वेगळा होता आणि आम्ही वेगळीकडे चाललेलो आहोत. आम्हाला माळशेज साईडला जायचं होतं आणि तिकडे भयंकर ट्रॅफिक होतं. सो आम्ही रूट चेंज केला आणि अचानक प्लॅन केलेला. आता आमच्या मागे तुम्हाला तांदूळवाडी दिसतंय. सो आता आम्ही तिकडे कूच करणार आहोत. आणि ही आहे वैतरणा नदी आणि हा इकडचा सकाळचा ब्युटिफुल कॅनव्हास, नेचर्स कॅनव्हास. मी हे तुम्हाला असं दाखवू शकतो. काय खाते दीदी? अंडू चपाती. आणि हा इथे आमचा चहा रेडी होतोय. इथे येण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे रस्ते आहेत. एक तर तुम्ही सफाळ्याला येऊन ते तांदूळवाडी गावात येऊ शकता, किंवा तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर हायवेनी 15-20 किलोमीटरच्या आतमध्येच आहे सकवार फाटा आहे तो. त्या फाट्यावरून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे, सरळ सरळ यायचं आहे आणि मग एक जंक्शनला जेव्हा तुमचा वैतरणा नदीचा ब्रिज जाईल त्यावेळी तुम्हाला राईट घ्यायचं आहे. तिथून पण हार्डली अर्धा किलोमीटरवरती जागा आहे. आणि आता आम्ही हा आमचा चहा एन्जॉय करतो आहे, टी ब्रेक. चलो. आणि मॅडम तुम्ही काय खाताय? तुमचा ब्रेकफास्ट खाताय? मी चपाती आणि बॉइल्ड एग खाते. चपाती बॉइल्ड एग सँडविच आणि चहा. आम्ही पण आता एन्जॉय करतो हा चहा आणि आमच्या ट्रेकला सुरुवात करतो. चलो. हे जर समोर एवढा मोठा पार्किंग लॉट आहे. ह्या पार्किंग लॉटमध्ये तुम्ही गाडी ठेवून इथे ही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत इथे. आता आपण हा रस्ता घेतोय आणि मग पुढे असा ह्या गावातून पुढे जायचं आहे. मस्त असं छोटंसं गाव आहे. थोडंसं चालल्यानंतर अशी एक छोटीशी वाट, पायवाट आहे. त्या पायवाटेतून चालायचं आहे आणि समोर जो दिसतोय तोच तुम्हाला तांदूळवाडी फोर्ट आहे. 7 वाजलेले आहेत. तळं आहे, मला वाटतं हे ग्रामपंचायतचं तळं असणार. हे टोपी घालायची पण गरज नाही आहे असं सिच्युएशन आहे. इथे बाजूला, दोन्ही बाजूला तुम्हाला निवडुंग, दोन्ही बाजूला, आणि एवढे मोठे मोठे आहेत की ते 15 फूटच्या वरती, आणि त्याची कमान झालेली आहे. चालताना सुंदर वाटतंय. आता इथे 2 वाटा आलेल्या आहेत आणि आपल्याला जायचं किल्ल्याकडे. हा बघा व्हाईट कलरचा खेकडा आपल्याला बघून लपला. हा बघा एवढा तो कॅमेफ्लेज झालेला आहे, आपल्याला बघून घाबरला आहे. वाट बरोबर पकडली ना? काटे भरपूर आहेत. अरे वा, इथे मस्त पार बनवलाय बसायला. एक सुंदर काम केलं गेलं आहे इथे. मला वाटतं हे गड संवर्धनाचंच काम आहे किंवा ग्रामपंचायतनी केलेलं काम असेल. आत्ता ॲरो मार्किंग झालेलं आहे. पावसाळ्यासाठी फेमस आहे. आणखी पावसाळ्यामध्ये इथे सगळं धुकं तयार होतं. इथे हे सगळा हा जो परिसर दिसतोय ना तुम्हाला, हा सगळा धुक्याने वेढलेला असतो. आणि हा डोंगराची हाईट एवढी जास्त आहे की वरतून ढग हाताला लागतात. हे बघ इथे शेकरू पण आहे. शेकरू हा पाणी, पण तो दिसत नाही बरोबर मला. त्याने दाखवलं आहे, पण तो मी ह्या प्राण्याबद्दल भरपूर ऐकलं आहे पण मी आजपर्यंत बघितला नाही. काय माकड जसं आहे. हां, त्यांनी पुढचा पार्ट कट केला आहे. हे अशी माणसं आहेत बघा. वन विभागाने इथे मस्तपैकी एक हे लिहिलेलं आहे. इथे शेकरू आहे. अरे ते फोडलंय, ते बघ दगडी मारून फोडलंय. एवढी माणसं विक्षिप्त आहेत. कृपा करून अशा गोष्टी करू नका. वन विभागाने तुम्हाला ही माहिती पुरवलेली आहे. इथे खर्च केलेला आहे. एक बोर्ड लावण्यासाठी त्यांना एवढ्यावरती सामान घेऊन येणं, कॉन्ट्रॅक्ट देणं, ते प्रिंट करणं आणि इथे येऊन लावणं, ह्याच्यासाठी कमीत कमी एका बोर्डला 10,000 रुपये तरी खर्च झाला असेल. आणि विक्षिप्त माणसाने तो फोडून टाकला बोर्ड. म्हणजे सरकारचे 10,000 रुपये पण फुकट गेले. आणि आता मला तो बघायचा होता शेकरू कसा दिसतो, कारण की शेकरू मी फार ऐकलं आहे. शेकरू असतो जंगलामध्ये, पण मी आजपर्यंत बघितलं नाही. म्हणजे उद्याला समजा तो माझ्या समोर येईल तरी मी अनभिज्ञ असेल. अरे मला नाही माहिती. बरोबर ना आरू? दॅट्स द प्रॉब्लेम. गडावर येण्यासाठी भरपूर वाटा असतात, बट वी हॅव टू बी क्लेवर while choosing the path. कारण की तुम्हाला टेंटेटिव्ह गडाचा बालेकिल्ला कुठे आहे हे माहिती पाहिजे. सो एकदा तो तुम्हाला माहिती असेल
तर यू कॅन इझिली वॉक. तांदूळवाडीचा बुरुज आणि तो वरचा त्यांचा एक कठडा सुळका दिसायला लागलेला आहे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आपण एक डोंगर चढल्यानंतर हा प्लॅटो आला आहे आणि ह्या प्लॅटोवरून आता आपण तो डोंगर, ती बघा, ती खडी चढाई आहे. इथे पण 2-3 रस्ते आहेत, पण आपण ही खडी चढाईच घेणार आहोत वरती जायला. ॲज युजल आपण ऑलवेज डिफिकल्ट रूट घेतो, आपल्याला ते आवडतं. थोडंसं थ्रिल टू एन्जॉय. चलो, मजा येणार आहे वरचा सुळका सर करायला आणि वरती पोचायला आणि वरून जे विहंगम दृश्य असणार आहे ते बघण्यासाठी. आणि ह्या किल्ल्याची एवढी पोझिशनिंग चांगली आहे की वैतरणा खाडीवरती पूर्णपणे ह्या किल्ल्यावरून लक्ष दिलं जाईल. आणि ह्याच्याच समोर तुम्हाला वरतून मी दाखवतो टकमक किल्ला, तोही समोर आहे वैतरणा खाडीच्या त्या साईडला. म्हणजे एका बाजूला हा तांदूळवाडी, दुसऱ्या बाजूला टकमक आणि मध्ये आहे ट्रेड जो चालायचा तो वैतरणा खाडी. बघा किती हुशार होते आपले पूर्वज शिवाजी महाराजांचे मावळे आणि कसं प्लॅनिंग करून हा सगळा रस्ता किंवा हा सगळा परिसरावरती लक्ष ठेवलं गेलं होतं. मस्तच. आणि हा शेवटचा जो चढाईचा तोच थरार आहे मेन मुख्य बघण्यासारखा. कसं वाटेल आपल्याला चढायला इथे बघ? बिलकुल नाही, पाय दुखतात माझे. मग तू येणार आहे, कसं वाटेल तुला खूप मजा हा वरती चढायला? बाबा मजा तर येणार आहे, पण पाय पण सोबत दुखणार आहे. वाह, ह्याला म्हणतात किल्ला, ह्याला म्हणतात थरार. राईट आणि लेफ्ट, लेफ्ट इथून असाच जाईल आणि तो राईटवाला आहे तो इझी आहे. आपण इथून जाऊया ना, जरा डिफिकल्ट आहे इथून. आम्हाला टकमकसारखाच वाटतोय वरचा पॉईंट. संगूच्या तो चेहऱ्यावरती काय बोलला होता तिथे आपण इझी वाट घेऊया ना. नाही ना, आम्हाला तर कठीणच वाट घ्यायचे. मग चल ना मामा, कठीण इझी वाट तो बोलत असं असं करून जायचं. नको ना, इथून जाऊया ना सरळ असं हळूहळू. नाही, कठीण वाट चांगली असते. चला, मेन थरार चालू झालेला आहे. संगूबाई घाबरलेले आहेत. गमती जमती नको आहेत. डिफिकल्ट पार्ट सुरू झालेला आहे. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फीट. काठी वापर, सरळ उभी राहा. काठी वापरणं गरजेचं आहे. काठी ठोक तिथे, हां, आणि मग जा. मला धक्का मारत आहे कधी. एक खेकडे आहेत, ही थोडी ना चिंबोरी. प्लॅटो वरती आहे. देखील हात दे, हात दे. शेवटचा आहे ना टकमकचा. हां, जा ना मग त्यांच्याबरोबर आणि काढ. रानभाजीच करून जेवण जेवा आज. तू पण जा त्यांच्याबरोबर आणि त्यांना दुपारच्या जेवणाला इन्व्हाइट कर. चढ ना.
त्या बघ त्या पोऱ्या गेल्यावरती. चल चला ट्रेकिंग पोल आमच्यासाठी नाही. आरूला देऊ का मग? ट्रेकिंग पोल थांब, मी तुला हेल्प करतो. हा घेऊया का? चल हा दे. चल ये. आता तुम्ही इथे उभे राहा. इथे इथे उभी राहा ना. मॅडम प्रयत्न करतायत वर चढायचा एकट्याने. गुड दॅट शी इज ट्राईंग. बघा खाली थरार काय आहे तो, आणि वारा पण जबरदस्त आहे. कुत्रे एकदम मस्त चढतात ना, झपाझप झपाझप. एक लाईक तो बनता है. हे बघा आपण चढलो ऑलमोस्ट. मग आता तुम्ही उतरणार कधी? संध्याकाळी. आणि मग जेवायचं डबा घेऊन आले. मग दिवसभर तिथे भाजी काढल्यावरती मग किती रुपयाची भाजी जमेल? 200-300 रुपयाची. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो तलाव कोणता आहे? हां, सफाळ्याचा डॅम आहे का? ओके ओके ओके. आज मजाच आली. इतका मोठा ट्रेक काय पण एकदम छोटा होता. माहिती आहे पण चालताना तो खूप मोठा काठी कशी पकडायची, कसं यायचं? दोरी नाही घेतली. काय स्लिपरी आहे माहिती इथे. आणि ट्रेकिंग पोलचा खरंच फायदा आहे. तुला जमणार आहे का मी हात देऊ? काठी पकड, काठी पकड ना. थांब थांब, ठीक आहे, काठी पकड. खेच ना, जोरात खेच. थांब एक मिनिट, खेच. हां नको. ये इथे. इथे पाय टाक. मोठं काय थांब. व्हेरी इझी. इथे होतं काही ठिकाणी डिफिकल्ट. नो मोर डिफिकल्ट. सगळ्या स्टेप्स आहेत. वरती कोंबडं कापून खाऊ, ताकद अंगात येईल आणि मग उतरू. काय मित्रांनो, बरोबर ना? जमतंय का? तुम्ही कुठून आलात? अरे मग जवळच आहे तुम्हाला. तुम्ही तर रोज येऊ शकता. एवढं जवळ आहे, समोर इथून दिसतंय. तरी पहिल्यांदाच आले. असं का? तुमचं चॅनलचं नाव काय? आम्ही घरी जाऊन बघतील ना. सिम्पल लाईफस्टाईल व्लॉग्स. एक परत प्लॅटो आला. आता वरती मस्तच आहे. जे एवढा छोटासा हा ट्रेक आहे आणि एवढा थ्रिल भरून आहे. म्हणून काय झालं, मला वाटलं आलो. मस्तच. ते स्टेप्स असतात ना, स्टेप वाईज तसे आहे. ते समोर आम्हाला दिसत आहेत सॉल्ट पॅन. हे इथे आपले केळव्याचे सॉल्ट पॅन आहेत. ते
तो जो दिसतोय ना सकाळा केळवामध्ये, त्याच्या मागे तिथून आपण त्याच सॉल्ट पॅनच्या बाजूनीच आपण क्रॉस करतो आपली गाडी नेहमी गावी जातो तेव्हा, आपल्या घरी जातो तेव्हा. पोलमध्ये होल आहेत आणि या होलमधून शिळेचा आवाज येतोय, शिटी वाजल्यासारखा. अँड वी आर एन्जॉईंग अवर ट्रेक. तर आता आम्ही चढलो आहेत, आता फक्त थोडासा पॅडवर. दिस इज वर्टिकल क्लिफ. वेदू चला चला, नॉनस्टॉप चला. वेदू थांब एक मिनिट, माझ्या हेल्पशिवाय जाऊ नको. आरू थांब, नको नको. वेदू थांब, आय विल सपोर्ट यू, देन ओनली यू मूव्ह. शूच्या लेस टाईट करून घे फक्त, अँकल्स टाईट कर, तुझे लूज झालेत. काय दुखतंय? तिचा पाय पडला रे बिचाऱ्याच्या हातावर. थांब इथेच. चला वर. पाय नको टाकू, दॅट इज द बिगेस्ट ट्रबल. पाय द्यायची मिस्टेक करू नका. तो पाय खाली टाक. इथे दगड आहे समोर. हा दे, हात दे मला. व्हेरी आरामात आरामात. पाय ठेवू कुठे दुसरा? दुसरा पाय माझ्या पायात. हा हात दे. मी नाही येणार, मी नाही येणार, मी नाही येणार खाली. तू ऐक माझं, मी आहे ना इथे. माझ्या पायावरती पाय टाक, माझ्या पायावर पाय टाक. माझा पाय पाय ठेव. पाण्यात पाय नको. थांब मी आलो. तिकडेच राहा, तिकडेच राहा, तिकडेच राहा. डोंट मूव्ह, तिकडेच राहा. अगं नको हलू. आता आता बरं वाटलं ना? नको. बरं वाटलं आता भरती. हसायला येतं नुसतं. हा रख दे. जाऊन बस. एक बॅग दे. त्यावर पकडशील एवढाच पॅच आहे. मम्माच्या टी शर्ट वरती कॅटरपिलर आहे. खरं? हो, घाबरू नको मम्मा. दाखवतो मी तुम्हाला. मम्माचा फ्रेंड आहे तो. दिसला मला. हे बघा, मम्माच्या हा एकदम स्पीडनी चाललेला आहे. हो. हातावरती आलेला आहे आता. थांब, काही करू नकोस. थांब, पकड.
हां चालायचंच आहे आता, बरं झालं. तिकडे जायचं. सांभाळून. हो बघ भगवा. पोचली पण तिकडे. चलो. हे आरामात चला, जिथे डिफिकल्ट वाटते तिथे थांबा. जय जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय. तिकडून तिकडून जाऊ शकतो पण उगाचच मचमच. जमेल ना? हे झाड अंबाडीचं आहे, त्याला अंबाडी म्हणतात. ह्याला पण फळं येतात खायची. Wow. It's a gem. It's a gem. जबरदस्त. खाडीचा भाग आहे. इथे येऊ नका. दाट जंगल, सगळी खाडी. पहिलं रानफूल दिसलेलं आहे आणि अशीच सगळी रानफुलं तयार होणार आहेत इथे. ती बघ, त्या बघ किती भाजी गोळा केली बघ तिने. हां काय टाक तिथे, त्यांना विचार तिथून. मस्तपैकी फुलं फुललेली आहेत. सुरुवात होते. हे इकडूनच जायचं ना वरती? थांब. आता मी इकडून ग्रीनरी घेतली. हा ती बघ, त्यांचा फोटो काढ, त्यांचा व्हिडिओ काढ. ते उतारावरती बघ चढून कशी भाजी काढायला लागते तेव्हा ती आपल्याला मिळते. जा सांगू, तू भाजी काढून ठेव, आम्ही जाऊन येतो वरती. आता चढताना तू बंद करावा लागतो मला. चालू ठेव ना. केलाय चालू. बाबा आलो प्लॅटो. वाव, पाय दुखले पण नाही, फक्त हात दुखला शूटिंग करून पण मजा आली. चढशील का? एवढं काय कठीण नाही आहे ते. प्रत्येक ठिकाणी तू मला सांगशील, तो आरूसारखा पोरगा बघ साधे कॅनव्हास शूज घालून चालला वरती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण? तू सांग ना त्यांना, आपल्या ब्लॉगचं नाव सांग. पप्पा ब्लॉगर आहे.
चलो. अरे तू व्लॉगर है. मी नाही आहे, तू आहे. ए ते कुठून चालते? चलो वी कॉन्कर्ड द प्लॅटो. आणि हा वरचा मनोहारी दृश्य हे बघा. एवढं सगळं करून चढून आलो. 8 वाजता चालू केलेलं आपण. नाही 7 वाजता. 7:30 वाजले यायला. तरी पण अजून टोकाला हां तरी पण अजून वरती जायचं आहे आपल्याला. आणि आल्यानंतर बघा इथे किती मस्त आहे ही जागा. अशी पर्टिक्युलर जागा बघून मला मुचकुंडी ऋषींचा आमचा एक व्लॉग आहे रत्नागिरीचा, तो आम्ही आय बटनमध्ये देऊ, तेव्हा तुम्ही तो पण बघा. सेम लुक आहे, फक्त ते जरा जास्त हाईटवरती आहे. हे आपण समोर सी आहे, सगळा समुद्र आहे. चला तर मग आपण इथे ह्या पॉईंटला ब्रेक घेतलेला आहे आणि आता आपण पुढे चाललो आहे. अजून शेवटचं टोक बाकी आहे. म्हणजे मला हे माथेरानचे जे डोंगर असतात त्याची आठवण झाली. आणि पालघर जिल्ह्यामध्ये असेही डोंगर आहेत. इथे आहे ना, तुम्हाला काहीतरी दाखवतो. हे नॅचरल स्ट्रक्चर आहे. लोक माथेरानला जातात आणि आपल्या स्वतःच्या ह्या गावामध्ये हे आहे ते आपण बघितलं नाही अजूनपर्यंत. हे तिथे बघ, लोक माथेरानला जातात डोंगर बघायला, महाबळेश्वरला. आणि आपल्या इथे पण तसेच डोंगर आहेत बघा. किती खोल दरी आहे ही. घळ तर बाप रे, खाली तर म्हणजे बघण्यासारखी धळ आहे. समोर तुम्हाला दगड दिसत आहेत असे स्क्वेअर 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 एकावर एक रचल्यासारखे दिसत आहेत. आणि तो शेवटचा टोक दिसतंय तुम्हाला, किती सुंदर आहे ते. ही बघा, ही भाजी फोंडशी. ही बघा सगळी फोंडशी आहे इथे जंगलामध्ये. आणि ही आपोआप रुजते, तिला काय रुजवायची गरज नाही. कवळी कवळी पानात खुडायची ती. हा इथे जो फ्लॅग आहे तिथे समोर थोडासा भाग आहे, त्याच्या खाली पाण्याच्या टाक्या आहेत. आणि हा अद्भुत नजारा. दिस इज द ब्युटी. वाव. हा सगळ्यात वरचा पीक पॉइंट आहे. हा सगळ्यात सुंदर पीक पॉइंट आहे. आणि मला वाटतं मुंबई साईडला तिथे कुठेतरी पाऊस पडत असावा. हे बघा, पावसाचा एक मोठा ढग आलेला आहे आणि आता पाऊस पडणार आहे. लोक वेडी होतील आता या वासाने. सो अशा प्रकारे आमचं चिकन शिजतंय. आम्ही मॅरिनेट करून आणलं आणि आता आमचा पप्पा चिकन शिजवतोय. आम्हाला डिफिकल्ट जात आहे. ॲक्च्युली आम्ही शिल्ड आणायची विसरलो, गाडीत राहिली. आणि त्याच्यामुळे आम्हाला आता वाऱ्याचा खूप त्रास होतोय. आणि ते कव्हरअप वाऱ्याला अडवण्यासाठी आम्ही अशा साईडला बॅग्स लावल्यात आणि आम्ही स्वतःही असं बसलेलो आहोत, जेणेकरून थोडाफार प्रमाणात का होईना वारा अडला जाईल. तर आमचा हा आता चिकन रेडी आहे. चिकन ग्रेव्ही नाही, आम्हाला सुक्कच पाहिजे होतं. तर सुक्कं रेडी झालेलं आहे. हाऊ इज द टेस्ट आरू? चिकन अँड ब्रेड. अफलातून. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला एन्जॉय युअर फूड. आरू एन्जॉय. तो काय पप्पा लंच एन्जॉय करतोयस का डोंगरावर बसून? वातावरणाने जाम मारली आमची. कधी झाला वारा येतोय तर कधी ऊन येतोय तर काय समजत नाही. म्हणजे टोपी घालू की काय घालू, दॅट्स द प्रॉब्लेम. दुसरं काय नाही, बाकी जेवण बिवण छान आहे. वी आर एन्जॉईंग. तिकडून आपण आलो तो ब्रिज घेऊन. ब्रिजच्या नंतर इथे इमिडिएटली ह्या गावात इथे आलो आणि इथे लाल घरं दिसत आहेत. तळ आहे ना, तळ्याच्या पुढे तिथे गाड्या ठेवलेल्या आहेत सगळ्या. तिकडे आपण गाडी ठेवलेली आहे, ते व्हाईट आहे तिच्या पुढे तो पार्किंग लॉट. आणि मग इथून चढत असं आलो, असं वरती आलो आणि मग हा डोंगर घेऊन असं वरती आलो. असं सगळी स्टीप चढाई. तिथे कोणतरी चढतं आहे. सगळी ही स्टीप चढाई घेऊन आलो आहे. पण आता आपण उतरताना इथून नाही उतरणार, बिकॉज इट वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. आता आपण ह्या बाजूने उतरणार जिथून स्टेप्स आहेत, बिकॉज दिस पार्ट इज व्हेरी व्हेरी स्लिपरी आणि इट इज नॉट रेकमेंडेड फॉर स्मॉल किड्स अँड ऑल. म्हणून ठीक आहे, तुम्ही आलात तरी पण हाच रूट येताना तुम्ही घेऊ शकता, पण हा रिस्की आहे. हे बघा, इथून खालून हा दिसतोय, ती बघा खाली माणसं चाललेली आहेत, उतरलेली आहेत ती. सो यू यूज दॅट. दिस इज लॉंग कट बट दिस इज सेफर, and this is short but this is very very difficult and risky.
सो डोंट टेक रिस्क. आणि पावसाळ्यामध्ये तर अजिबात ह्या रूटनी येऊ नका. आय विल रेकमेंड यू दॅट. गाईज, आमचा ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे. बघा मागे किती सुंदर दृश्य आहे विहंगम ते. आणि अशा ह्या वातावरणामध्ये आपण ट्रेक केलेला आहे. आणि रेकॉर्ड होतो स्पीडमध्ये आलो आपण वरती शॉर्टकट्स घेऊन. मॅडमला थम्सअप, मॅडमला जमत नाही पण बऱ्यापैकी केलं. आणि थम्सअप टू दिस गाय आणि वेदीला. कारण की रिअली व्हेरी डिड इट प्रॉपरली. की तुम्हाला आवाज येणार नाही म्हणून सो इट्स क्लोजिंग. वी आर गोईंग डाऊन. पण दुसरा रस्ता घेतो आहे, तुम्हाला दाखवेन मी कुठून चाललो आहे ते. ओके, म्हणजे तुम्हाला तो गायडन्समध्ये राहील. चलो दे कमॉन. आणि इथे थोडीफार तटबंदी अशी म्हणजे ढासळलेल्या परिस्थितीमध्येच आहे. तर बघू आता आपण कुठून खालीच्या बाजूला उतरतो आहे. की इथून रस्ता आहे तो आता आपल्याला शोधायला लागेल खाली उतरताना. ते थोडंफार इथे मंदिर आहे, झेंडा लावलेला आहे. अजून पाण्याच्या टाक्या आहेत, ही बुंदलेली आहे. आणि काही ठिकाणी 2 टाक्या आहेत ज्या आत्ता रिसेंटली मला असं कळलं की त्या साफ केल्या. आणि त्या फार मोठ्या आहेत, त्या फार लहान आहेत. तटबंदी सगळी ढासळलेलीच आहे. किल्ल्याला अशी बॉर्डर किंवा काय असं काय नाही आहे. चला, तर मग आता हा आपण दुसरा रस्ता घेतो आहे. ट्राय करूया आपण खाली उतरायचं. कारण की इथे डिमार्क तसे काही ट्रेल नाही आहेत. सगळ्या ह्या गावातल्या लोकांच्या पायवाटा आहेत. हा तो रूट घेतल्यानंतर इथे एक अमेझिंग प्लेस मला दिसली. आय होप तुम्हीही बघितली नसेल. अशी वेताची जाळी आहे सगळी. सो आणि इथे थोड्याफार स्टेप्स पण आहेत. आपण तिथे खाली बोर्ड बघितला होता त्या ठिकाणी आय होप निघायला पाहिजे माझ्या मते तरी. म्हणजे माझं जे जंगल नॉलेज आहे त्याच्यानुसार. सो वी आर ट्राईंग टू गो. तिथे ह्या जंगलात किंवा ह्याच्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला 3-4 रूट्स आहेत वेगवेगळे. सो यू नीड टू डिसाईड. आणि तुमच्याकडे जर वाटाडे असेल तर बरं, नाही तर तुमच्याकडे जर नॉलेज असेल आणि इफ यू एबल टू रीड द जंगल देन ओनली यू कॅन यूज दिस काइंड ऑफ रूट्स. अदरवाईज तुम्ही वाटाड्या घ्या आणि त्याच्याबरोबरच या. अमेझिंग अमेझिंग. एवढ्या जागा फिरलो, एवढे ट्रेक केले, पण असं डेन्स जाळीदार जंगल नाही बघितलं मी. हां, वॉटरफॉलचा वे आहे, मध्ये वॉटरफॉल आहे. हा इकडून आपल्याला उतरायचं आहे. उतरता काहीतरी वेगळीच वस्तू दिसली ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, दगड आहेत, लूज रॉक आहे. हा एकावर एक राहिलेला. पण विचार करा, हा मध्ये माती कुठेच नाही, हा रॉक आहे आणि तो फुल्ली क्रॅक्ड रॉक आहे. हे बघा, याच्यात जरा तरी माती आहे, याच्यामध्ये माती जरा पण नाही आहे. नेचरने केलेली ही वॉल डिझाईन. काय जेवढं डेन्स जंगल आहे इथे. या जंगलामधून पक्ष्याचे किंवा कसे तरी काहीतरी प्राणी किंवा पक्षी आहे त्याचे सगळे आवाज येत आहेत दोन्ही बाजूला. तर डेन्स असल्यामुळे एको येतो आहे सगळा. त्या दुकट्याने येऊ नका, ग्रुपमध्ये या. ह्या रूटनी आपण आलो. इथे हा मोराचा बोर्ड इथे लिहिलेला आहे. इथे एक पायवाट जाते, ती घ्यायची नाही. इथून तुम्ही जाल तर लाल ठाण्याला जाल आणि इथून तुम्ही जाल तर आपण जिथून आलो आहे ना त्या पर्टिक्युलर पॉईंटला जाऊ. आपण इकडून आलो, हे खाली गाव आहे आणि आता हा प्लॅटोवर आलो आहे. आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे. तुम्हाला मी परत सांगतो, पण सकाळी इथून आलो, इथून ह्या डोंगराच्या एजवरून असं चढत गेलो. सरळ कडा आहे, तो कड्याची वाट म्हणतात त्याला. आणि ही वरती आपण इथपर्यंत गेलो. नंतर तो वरती नाही गेलो आपण, मधून एक खच आहे साधारण 10-20 फूट मध्ये एक खळगी आहे पायवाट. त्या पायवाटीने आपण ह्या डोंगरावर आलो. ह्या डोंगरावरती पण 10 फुटानंतर एक खळगी आहे, त्यातून ह्या डोंगरावरती असं पोचलो. आणि हा जो आहे तो इथून दिसतोय तो आपण कम्प्लीट सर्व केला. पण मी तुम्हाला परत तेच सांगतोय, तुम्ही ह्या रस्त्याने येऊ नका, तुम्ही तांदूळवाडीच्या रस्त्याने येऊ नका. लाल ठाण्याचा रस्ता फार इझी आहे, सरळ स्टेप वाईज आहे आणि तुम्ही इथे ह्या डोंगरावरती पोचू शकता. ओके, एवढंच माझं. व्हेरी गुड. तर मला तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की टेक इझी रूट, डोंट टेक डिफिकल्ट रूट.
हा डिफिकल्ट रूट पण होता आणि आता हा लॉंगेस्ट रूट पण आहे. पण जर तुम्ही लाल ठाण्यावरून आलात तर तुम्हाला शॉर्टेस्ट रूट पडेल आणि इझिएस्ट रूट पडेल. ठीक आहे, चलो. आणि हा रूटनी जायचं म्हणजे एखादा हातपाय सरकला आणि जर पाऊस पडत असेल देन दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. यू कॅनॉट गो देअर. कारण की पावसाळ्यामध्ये तर हमखास, आज पाऊस नाही पण झऱ्याचं पाणी होतं, त्याच्यावरती आमचे हे ट्रेकिंगचे शूज सरकत होते. विचार करा, हे शूज आहेत केचुआचे, ते पण शूज सरकत होते. म्हणजे जर तुम्ही पावसात आलात तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल, हातपाय तोडून घ्याल आणि शक्यतो जीवितहानी पण होण्याची शक्यता आहे ह्या ट्रेकने गेलात तर. बेटर तुम्ही हा यूज करा. चला.